शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। आज 12 सप्टेंबर अचानक 2000 रुपये जमा। जाणून घेऊ संपूर्ण बातमी। खरंच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा टाकण्यात येणार आहे का, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, या यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे आणि आधार लिंकिंग डीबीटी मार्फत थेट हप्त्याचं वितरण हे आधार लिंकिंग बँकेमध्ये होत असतं, म्हणजे डीबीटी मार्फत थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत असतात। त्यामुळे या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपण सबस्क्राइब करायचं आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि अत्यंत दिलासादायक अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो, या व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका। एकंदरीत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता लवकरच शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आता जमा होणार आहे। कारण की सध्या राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। पिके पाण्याखाली गेली आहेत तर अनेक ठिकाणी घराची पडझड पण झालेली आहे। अशा संकटाच्या काळात हा हप्ता शेतकऱ्यांच्या आर्थिक धैर्यासाठी देणारा असून या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता लवकरात लवकर टाकायला पाहिजे। अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात। तर एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे जे आहेत ते थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकायला पाहिजे। कारण की अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर अतिवृष्टीमुळे शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हा हप्ता लवकरात लवकर टाकायला पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट ही व्हायलाच पाहिजे। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब पण करायचं आहे। धन्यवाद।